हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालयामधील शिपाई किंवा पिऊन किंवा हमाल या पदाचे निकाल यायला सुरुवात झालेली आहे. आणि आता सध्या नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयामधील लिपाई पदाचा निकाल जाहीर झालेला आहे. आणि तुम्ही ज्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये शिपाई पदासाठी मुलाखत दिलेली आहे, तेथील निकाल जाहीर झाला की नाही हे सर्व कसं चेक करायचं, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला BMCसाठी ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC ईबुक विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी म्हणजे सर्व सिलेबसची माहिती दिलेली आहे. फक्त चालू घडामोडी याच्यामध्ये नाही, चालू घडामोडी सोडून बाकी सर्व अभ्यासक्रम यामध्ये कव्हर होऊन जाईल. आता ज्या वेबसाईटवर एकाच वेबसाईटवर सर्व जिल्हा व सत्र न्यायालयाचे निकाल पाहण्याची लिंक मी तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर दिलेली आहे. त्यामध्ये इथे दिले पहा, जिल्हा न्यायालय शिपाई पदाचा निकाल पाहण्यासाठी लिंक. त्याच्या खाली हे जे ब्ल्यू कलरमध्ये लिंक दिसत आहे की नाही, त्याच्यावर टच केलं की एक नवीन विंडो ओपन होते पहा. आपण त्याच्यावर टच करूयात. नवीन विंडो ओपन झाली. इथं तुम्हाला नकाशा दिसते. तुम्ही ज्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये म्हणजे परीक्षा दिलेली आहे त्या जिल्ह्याच्या नावावर टच केलं की तुम्हाला संबंधित जिल्ह्याची जिल्हा व सत्र न्यायालयाची वेबसाईट ओपन होते. आता जसं की नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयातील शिपाई पदाचा निकाल जाहीर झालेला आहे. मग आपण नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल पाहायचा आहे ना, तर मग हे जे नांदेड नाव आहे की नाही, या नांदेड नावावर टच करायचं बरं का. ज्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल पाहायचा आहे त्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नावावर टच करा. मग आता नांदेडवर टच केलं की एक नवीन विंडो ओपन होते. मग प्रत्येक जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये असंच नवीन विंडो ओपन होते. आणि मग खाली जायचं पहा. खाली गेल्यानंतर रिक्रूटमेंट हा शब्द शोधायचा. कोणता शब्द शोधायचा आहे? रिक्रूटमेंट. मग या रिक्रूटमेंट या शब्दावर टच केली की एक नवीन विंडो ओपन होते. प्रत्येक जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये असंच शोधायचं आहे तुम्हाला. आणि मग ही अशी यादी येते. मग याच्यामध्ये शोधायचे की तुमची लिस्ट लागलेली आहे की नाही. जसं की आता नांदेड व जिल्हा व सत्र न्यायालयाची लिस्ट या ठिकाणी जाहीर झालेली आहे. इथं पहा त्यांनी दिलेलं आहे, सिलेक्ट लिस्ट फॉर दी पोस्ट ऑफ पिऊन हमाल, म्हणजे पिऊन आणि हमाल या पदासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट. आणि त्याच्या खाली वेटिंग लिस्ट फॉर दी पोस्ट ऑफ पिऊन हमाल, म्हणजे पिऊन आणि हमालची वेटिंग लिस्ट. मग सिलेक्ट लिस्ट तुम्हाला चेक करायची असेल तर या ठिकाणी टच करा. इथं एक नवीन PDF डाउनलोड होते. आणि जर वेटिंग लिस्ट टच करायची असेल तर इथे टच करा. इथे सुद्धा तुमची PDF डाउनलोड होणार आहे. आता हे PDF कशी आहे ती आपण पाहूयात. तर या ठिकाणी पहा, डिस्ट्रिक्ट कोर्ट नांदेड, रिक्रूटमेंट प्रोसेस फॉर दी पोस्ट ऑफ पिऊन हमाल, सिलेक्ट लिस्ट. आणि या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांचं मनापासून अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. तर असे 25 विद्यार्थी आहेत ज्यांची निवड झालेली आहे. 5 सप्टेंबरला ही यादी काल रात्री जाहीर झाली उशिरा, 11च्या दरम्यान वगैरे. तर या ठिकाणी पहा, इट इज स्पेशली अँड क्लिअरली नोटीस दॅट द अबोव सिलेक्ट लिस्ट इज व्हॅलिड ओनली फॉर द पिरियड ऑफ 2 years फ्रॉम द डेट ऑफ इट्स पब्लिकेशन. म्हणजे 5 सप्टेंबर 2024 पासून 2 वर्षापर्यंत ती व्हॅलिड असेल. खाली सही वगैरे दिली. अशीच वेटिंग लिस्टसुद्धा त्यांनी लावलेली आहे. आता हे नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल जाहीर झालेला आहे. बाकी जिल्हा व सत्र न्यायालयामधील पिऊन पदाचे निकालसुद्धा त्यांच्या याच्यानुसार ते जाहीर करतील. तुम्ही एकच करा, मी जी लिंक दिलेली आहे त्याच्यावर टच करून आपण ज्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये परीक्षा दिलेली आहे त्याची ऑथेंटिक वेबसाईट रोजच्या रोज दिवसातून 3-4 वेळेला चेक करा. म्हणजे निकाल लागला की तुम्हाला ती माहिती मिळून जाईल. तर या ठिकाणी जर तुम्हाला DFSLसाठी ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि DFSL ईबुक विकत घ्या. याच्यामध्ये कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आणि लिपिक यामध्ये या 3 पदांसाठी जो तांत्रिक अभ्यासक्रम दिलेला आहे विज्ञान हा घटक 10वी लेवलचा, तर त्याची तयारी होऊन जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.